कर्कवृत्तमधल्या काही कविता. तिचे उन्हातून हिंडलेले डोळे सावलीत आल्यासारखे निवले. आता आपल्या मुळांना खोल रुजवून उभं राहिलं पाहिजे. वरच्या उग्र आभाळाला सहन करत, आपल्या आतल्या उन्हाळ्याला आतच कोंडून ठेवून. भाषित. आता या भाषिताला संदर्भ नाहीत आणि संकेत नाहीत. मी बोलतो आहे, पण कुणाला समजत नाही. ते ऐकताहेत निव्वळ ध्वनी, ज्यांना त्यांच्या लेखी काहीच अर्थ नाही. त्यांचं रूपांतर होत नाही अर्थपूर्ण संवादात, आणि ते अवकाशात विरून जातात उच्चार होताच. निरर्थक उच्चारणासारखं हे आयुष्य आता विरत चाललेलं आहे. गाढ स्तब्धतेत गळ्यात दाटलेल्या धुक्यासारखं. निरर्थक ध्वनींच्या रचनेतून आकारास आला नाही एकही सार्थ शब्द. टाळ्या वाजवण्यामुळे होणारे लाभ. टाळ्या वाजवा, मनसोक्त वाजवा. टाळ्या वाजवण्यामुळे मानसिक भावनिक ताणतणाव संपतो. दुर्बल स्नायूसंस्था सबळ होते. टाळ्या वाजवण्यामुळे हृदय, जठर, आतडी, गर्भाशय या संबंधींचे रोग बरे होतात. रक्तवाहिन्यांचे रोग देखील बरे होतात. मेलेले रक्त जिवंत होते. पायापासून डोक्यापर्यंत रक्ताचा प्रवाह खळाळत राहतो. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. भीती नाहीशी होते. असुरक्षित वाटत नाही. टाळ्या वाजवताना आणि टाळ्या वाजवण्यापूर्वी व नंतरही मौन धारण करा. आराध्य दैवत मिटलेल्या डोळ्यांसमोर आणा. बोलायचं नाही, काही ऐकायचं नाही, काही पाहायचं नाही. दोन्ही हातांचे तळवे जुळवून नमस्कार मुद्रेत 2.5 मिनिटे टाळ्या वाजवाव्यात. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, मध्यरात्री, केव्हाही टाळ्या वाजवा. सुख मिळेल, शांती मिळेल. घाबरण्याच्या कविता. लिहायचं तर असतंच, जरी मी यापुढं काहीही लिहिणार नाही म्हणालो होतो. मीच म्हटलं होतं प्रकाशकाला, माझी पुस्तकं बाजारातून काढून घ्या आणि जाळून टाका. तुमचं नुकसान मी भरून देईन. मी घोषित केलं की मी लेखक म्हणून आता मरून गेलो आहे. माझं नाव असलेलं कोणतंही पुस्तक जगात कुठंही सापडणार नाही. त्यांनी रस्त्यात फिरणं मुश्किल केलं. घरात थांबणंही कठीणच होतं. दाराखिडक्यांवर दगडांचा मारा सतत. आग कशी लावली नाही. हातात जळते टेंभे असून, पण लावतीलही, काही सांगता येत नाही. म्हणून मी मरून गेलो आहे हे मी जाहीर करून टाकलं. माझं शरीर जिवंत होतं, पण मेल्यासारखाच झालो होतो मी. भय माझ्या नसानसात शिरलं होतं. स्वतःपेक्षाही बायको आणि मुलं यांचं काय होणार याचं भय. लिहिताना मला समजलंच नाही की मी माझ्याशी, आतड्याचं नातं असलेल्यांच्या जीवांशी जीवघेणा खेळ खेळतोय. माझी अक्षरं त्यांचे ललाट लेख ठरू नयेत. मी घाबरलो. घाबरणं, भिणं हे काहीतरी वाईट आहे असंच मी समजत होतो. भित्री भागूबाई, डरपोक हे शब्द कोण सहन करणार? अपमानच असतो. जरी कुणीही कधीतरी भयंकर भयालाचा अनुभव घेतलेला असला तरी. पिढ्याच्या पिढ्या गेलेल्या आहेत कधी ना कधी घाबरलेल्या. भयानं चळचळा कापणाऱ्या. अस्मानी असो की सुलतानी असो, संकट आली की लोक घाबरतातच. भयाक्रांत होतात, तरी प्रत्येकजण भासवतो की आपण कशालाच घाबरत नाही. मला कळलं घाबरणं हे काय असतं. भयंकर भीती दाटून येणं, घाबरणं, हातपाय थराथरा कापणं. मला कळलं.
मी माणूसपणाच्या वास्तविकतेपर्यंत पोहोचलो होतो. घाबरलेल्या माणसांनीच देवधर्म निर्माण केले आणि त्या देवधर्माचाच लोकांना घाबरवण्यासाठी उपयोग केला. सगळे आतून घाबरलेलेच असतात. मग जमावात ते हिंस्र बनतात. मग मी घाबरण्याच्या कविता लिहिल्या नाही तरी या घाबरवण्याच्या काळात कोणत्या कविता लिहिल्या असत्या. असह्य स्थितीचे सर्प. नेहमीच आपण सर्वसामान्य माणसे असतो. एका मर्यादेपर्यंत बऱ्याच गोष्टी आपण सहन करत असतो. मनातले कल्लोळ मनातच दाबून ठेवतो, मानाखाली घालतो, स्वतःला कोतेपणापासून दूर ठेवत असतो. एखाद्या फुलांनी लदबदलेल्या झाडाप्रमाणे सढळ हाताने स्वतःला उधळतो. हिवाळ्यातल्या सूर्याप्रमाणे उबदार असतो. प्रसंगी पांघरूणही घालत असतो. उघड्या हिवाने काकडणाऱ्या देहांवर. कधीतरी हे सारेच निरर्थक ठरते. फटके मारल्यावर पाठीला मीठ चोळल्यासारखे बोलणे जेव्हा ऐकू येते, जहाल तिरस्काराचे विष असलेली संभाषणे केली जातात, जेव्हा सहनशीलतेची फुले गळून पडतात, तेव्हा सर्वस्व हिरावलेल्या झाडासारखे असतो आपण. ती असतात छोटीच माणसे. आपल्यातीलच असे आपण समजत असतो. एक दिवसाच्या वर्तमानपत्रातल्या बातमी एवढे आयुष्य असलेली, पण चिंध्या करतात आपल्या सहनशीलतेच्या. आपण फुटून तुकडे विखुरल्यासारखे होतो. रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाला घेरून ती गिधाडासारखी तुटून पडतात, तेव्हा रोजच उच्चारल्या जाणाऱ्या साध्यासुध्या शब्दात, सामान्य प्रसंगात, बिनमहत्त्वाच्या घटनेत दडून असलेले भय आपल्या रक्तवाहिन्यात पसरू लागते. असह्य स्थितीचे सर्प आपल्या भोवती वळवळत असतात. आपण काहीही नाही आहोतच्या जाणीवेचे विष आपल्या मनात भिनू लागते. ह्या आहेत वसंत आबाजी डहाके यांच्या कर्कवृत्त या संग्रहातल्या काही कविता. पोस्टकार्ड. घरावर जाड कांबळ पसरलेलं असतं मध्यरात्रीच्या स्तब्धतेचं. ओठ घट्ट मिटलेल्या बंद दाराची कडी काढली जाते थरथरत्या हातानं आणि अधू डोळ्यांपुढच्या काळ्या पडद्यासारखा अंधार वारीत वडील चालत जातात कुणीतरी भारून टाकल्यासारखं. अंग मुडपून झोपलेल्या गल्लीतून, तेव्हा त्यांच्या हातातल्या काठीची टकटक आणि पायातल्या झिजलेल्या वाहनांचा आवाज लिहित जातो आत्मनाशाची अक्षरं वेडीवाकडी काळोखाच्या चुरगळलेल्या कागदावर. तेव्हा घर झोपलेलं असतं तापाच्या ग्लानीत पडल्यासारखं. अचानक अंगाखाली दडपलेला हात चेतनाहीन व्हावा आणि दचकून जाग यावी तशी उठते आई आणि पाहते वडिलांचं मोकळं अंथरूण धास्तावलेलं. तिच्या डोळ्यांपुढचं सारं सारवलं जातं. क्षणभर आपण झोपेत आहोत आणि हे स्वप्न आहे. स्वप्न मध्येच तुटावं आणि खडबडून जागं व्हावं. डोळे उघडावे तेव्हा तिला दिसतात वडील ओल्या निथळत्या चिंब भिजलेल्या कपड्यांमध्ये आक्रसून गेलेले. त्यांच्या मागं असतात अनोळखी चेहऱ्याची मुलं, बावरलेल्या चेहऱ्यांची, वडिलांना ओढून घेणाऱ्या पाण्याच्या हातांच्या पकडीतून सोडवणारी. एका पोस्ट कार्डवर मलूल अक्षरं मॅट्रिकमधल्या धाकट्या भावाची, वडिलांना बरं नसल्याबद्दल, पण त्याचबरोबर काळजीचं कारण नसल्याबद्दल, घाईघाईनं इकडे येण्याचं कारण नसल्याबद्दल. कर्कवृत्त. वसंत आबाजी डहाके.